भिवंडी महापालिकेच्या महापौर निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी महापौर विलास पाटील यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. महापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान विविध गुन्ह्यांमध्ये अटकेला सामोरे गेलेल्या विलास पाटील यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीतील राड्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात ते काही काळ फरार होते. 7 फेब्रुवारी रोजी त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला. मात्र त्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने जमीन व्यवहारातील आर्थिक फसवणूक प्रकरणी त्यांना अटक केली. 4 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या सर्व कायदेशीर प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवरही न्यायालयाच्या विशेष परवानगीने विलास पाटील यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मतदान प्रक्रियेत देखील सहभाग घेतला. अखेर महापौर निवडणुकीनंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान भिवंडी महापालिकेतील महापौर पदासाठी एकूण 10 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी काही अर्ज वैध ठरले तर 6 उमेदवारांनी माघार घेतली. अंतिम लढत काँग्रेसचे नारायण चौधरी, शिंदे सेनेकडून विलास पाटील आणि भाजपकडून स्नेहा पाटील यांच्यात रंगली. 90 मतांच्या गणितात नारायण चौधरी यांनी 48 मते मिळवून विजय मिळवला. त्यांना काँग्रेसची 30, राष्ट्रवादी शरद पवार गटाची 12 आणि भाजपची 6 मते मिळाली. विलास पाटील यांना एकूण 25 मते मिळाली तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 मते मिळाली. एक अपक्ष सदस्य गैरहजर राहिला. भिवंडी विकास आघाडीकडून प्रथमच नगरसेवक झालेल्या नारायण चौधरी यांनी तब्बल 24 वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर महापौर पदाची गवसणी घातली. द पोलीस न्यूज ब्युरो, भिवंडी.